समाप्तीनंतर लगेच आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करणार आहोत, नाणेफेक करणार आहोत. या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करण्यासाठी गावदेवी रानोळी टीम सज्ज होते. अशोक आणि गोटीराम मागील मॅचमध्ये सोस्त्यामध्ये बाद झाले, त्याचा प्रेशर आपण शेवटच्या चेंडूपर्यंत अनुभवला. या ठिकाणी पाहूया समोर टीम अतिशय ताकदवार आहे. आजच्या दिवसामध्ये जय बजरंग कारिवली टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या मॅचमध्ये 76 तब्बल धावा कुठून काढल्या होत्या. 74 धावांचं या ठिकाणी सर्वाधिक स्कोर होतं, परंतु त्याला मात्र या ठिकाणी मोडीत काढलं आणि 76 धावांचं आतापर्यंत हाय स्कोर ठेवला गेला आहे. पहिल्याच चेंडूला टर्न केला गेला आहे. मिडवटच्या रिझनला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी पाहूया. चांगले क्षेत्ररक्षण झालं, फेकी चांगली होते, परंतु या ठिकाणी हिम्मत दाखवली. हिमतीला किंमत, एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. 2 धावा लागल्या जात आहेत अकाउंटवरती. स्वतःचा संघाचं या ठिकाणी अकाउंट ओपन केले जाते. आपण पाहतोय विठाबाई स्मृती चषक 2025चं भव्य दिव्य असं आयोजन नियोजन खास करून गावदेवी वडवड टीमने घेतलेली मेहनत खूप चांगली. यावेळेस मोठा फटका अजून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू टर्न घेतोय, एकच धाव मिळली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 50+ याच्याकडे जाण्याचा निश्चित मानस असेल, त्याच्यासाठी तो प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी रणनीती आपल्याला चेंज पाहायला मिळते, कारण कित्येक सामन्यामध्ये भारत पाटील हा ओपनिंग अर्थात पॉवर प्लेची ओव्हर हातालाच असतोय, परंतु आता मात्र चेंज पाहायला मिळते. संदीप पाटील येते, स्लोअरचा मारा इनफिल्डच्या वरतून, उत्तम फटका, चेंडू नाही थांबत, जातोय सीमा पार, येतोय चौकार. कमिटी मेंबर चला, प्लेयर जात आहेत चेंडू आणण्यासाठी. अंतिम दिवस आहे, मेगा फिनाले आहे, वेळ आपल्याला वाचवायचा आहे. प्लीज आपण सहकार्य करा, प्रत्येकाने ठराविक अंतरावरती उभे राहा. तुम्ही या आतमध्ये या, दुसरा बॉल देऊ आपण. चला, सर्वांना विनंती आहे, आपण ठराविक अंतरावरती राहायचं आहे. खास करून कमिटी मेंबर विनंती असेल, मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल कसा येईल याच्याकडे लक्ष ठेवा मित्र हो. चांगली मॅच आहे, प्रत्येकाला वेळ काढून या ठिकाणी खेळण्यासाठी येतोय आणि कुठल्याही गोष्टीचा एकदा गालबोट न लागता चांगली स्पर्धा मात्र आतापर्यंत आलेली आहे. तर थोडंसं आपला संयोग स्पर्धा सफल संपूर्ण होईल. याच्यानंतर गावदेवी अंजूर आणि विक्रम स्पॉट वडूनवकर दोन्ही टीमला विनंती आहे की आपण उपस्थित राहायचं आहे नाणेफेकीसाठी. पुढील चेंडू यावेळेस खोदून काढलेला ऑन साईडला, कुंदन आहे त्या ठिकाणी पाहूया. एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि मी तर म्हणेन हा खऱ्या अर्थाने एक मोठा खेळाडू आहे, परंतु चेंडूवरती पोचत नाहीत आणि या ठिकाणी 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 9 या अंकावरती. पुढील चेंडू पाहूया. आता मात्र बरोबर टर्न केला गेलाय, बॅट वरती घेतला, झाडू शॉट लावला गेला, चेंडू नाही थांबला, गेला सीमा पार, चौकार.
या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 13. खऱ्या अर्थाने विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये गोटीराम याने कुठेतरी शांतपणा घेतला होता आणि ती मॅच कुठेतरी अंगावरती आली होती. आता मात्र सर्व सूत्र हाती घेतोय आणि आता अग्रेसिव्ह आक्रमक. मागील टुर्नामेंटचा आपण पाहिलं तर मालिकावीर अग्रराज्य चषक पोगाव या ठिकाणी ती स्पर्धा होती आणि काय खेळ, संपूर्ण दिवस सलग 5 मॅच न थकता न थांबता खेळली गेली होती. परंतु अंतिम सामन्यामध्ये एजी स्पोर्ट निंबोली संघासमोर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पराजय स्वीकारावी लागली. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवरफुल गोलंदाजी झाली नाही आहे. थोडंसं या ठिकाणी आपण पाहिलं तर परिवर्तन वेगळा काहीतरी करण्याचा. बघूया आता दुसरा ओव्हर कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल. स्पीडअप करा, थोडंसं घाई करा मित्रहो. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी होईल तयार. आता भारत पाटील 14 धावा धावफलकावरती. मेगा फायनल अंतिम दिवस, फायनलचा दिवस आहे. याच्यासाठी केला होता हट्ट. आज शेवटची मॅच गोड व्हावा आणि त्याच्यासाठी स्वतः या ठिकाणी आपण पाहिलं तर आयोजक टीम पोचली गेली आहे. आजच्या दिवसातून कुठला संघ पोचेल हे पाहूया. पुन्हा एकदा आता मात्र पुढे सरसावले. डाऊन द ग्राउंड अँड चेंडू सीमा पार येतोय. उत्कुंद असा हा षटकार. क्या बात आहे. चेंडू पाहता 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 सीमा पार येतोय. 500 रुपयाचं पारितोषिक होतं तुमच्यासाठी खास. या ठिकाणी पाहतोय धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवरती भारत पाटील यांचा स्वागत केला जातोय षटकाराच्या माध्यमातून. गोटीराम ऑन फायर पुन्हा एकदा तयार होतोय. अजून एक चांगला कडक फटका पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले आणि चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. येतोय धनधनीत चौकार. निश्चितच या ठिकाणी पाहतोय आपण उलकावणी दिली गेली आहे. वागरू बरोबर मांडला होता परंतु सचाने अचानक घेतला टन. चेंडू मात्र गेला सीमा पार. येतोय चौकार. निश्चितच असं वाटलं होते की चेंडू हातामध्ये येईल परंतु इथं फसवेगिरी होते वारंवार. या ग्राउंडवरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाची खैर नाही आहे. कुठली टीम असो, चांगली असो, त्या टीम समोर असं कित्येक चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा टर्न केलेला आहे. स्क्वेअर कॅम्परच्या डोक्यावरून डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली. फेकी होत नाही आहे. थोडीशी गडबड होते आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. स्कोर कार्ड मध्ये बदल होते. धावसंख्या पुढे जाते 26. हिंदुस्थान मंडप डेकोरेशनचे मालक सन्माननीय नंदूजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 23 वरती नाबाद गोटीराम ऑन फायर. आता मात्र खोदून काढलेल्या ऑन साइडला. आता एक धाव घेण्याचा मानस ठेवलेला आहे. मला धावून दमायचं नाही तर मला मारून दमायचं आहे. क्या बात आहे. पाहूया. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या 27 ऑन बोर्ड लागली जाते. ओव्हर क्रमांक दुसरा अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे एक अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला स्टार्ट मिळाला जरूर आहे. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा. अशोक ऑन फायर. काय करते, जाईल का? चेंडू आखारला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. आणि या ठिकाणी पाहतोय आपण हवेचा वेग इतका मोठा आहे की चेंडू मात्र क्लिअर झाला नाही आहे. बॅट मधून निघाला तर सर्वांच्या तोंडून निघाला होतोय. जातोय बट हवेचा वेग, त्या विरुद्ध फटका आणि अशोक या ठिकाणी पुन्हा एकदा बाद होतोय स्वस्त्यामध्ये. 3 चेंडूंचा खेळ केला. 3 धावा फक्त जमा केल्या गेल्या. आता मात्र दोरकण्यात जातोय. निश्चित खेळपट्टी मी तर म्हणेन खास करून डावखुऱ्या फलंदाजासाठी साजेशी आहे आणि तो खेळाडू इथं आपल्याला पाहायला मिळत नाही. काय
गावदेवी अंजूर आणि विक्रम स्पोर्ट वडूनवकर दोन्ही टीमला विनंती आहे या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा भरत पाटील याने मात्र कमबॅक केलं गेलं आहे. 3 मध्ये 9 दिल्या होत्या, प्रेशर होतं आणि विकेटचं पतन. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया आता निलखंड फुल टॉस या ठिकाणी कडक फटका मारला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे गॅप शोधता आलं नाही आहे. फटका चांगला सजवला होता त्या ठिकाणी. दॉर्कनत आहे. दॉर्कनत एक चांगला फलंदाज बॅटर आहे, परंतु या ठिकाणीही आपण पाहतोय 28. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, या ओव्हरमध्ये आल्या 14. 2 षटकांचा खेळ झाला. 28 धावा. आता 2 ओव्हरमध्ये किती धावा जमवतील की या धावांचा वेग वाढत चाललेला आहे, त्याला मंदवण्यासाठी चांगली गोलंदाजी होईल. कुणाच्या हातामध्ये दिला जाईल चेंडू हाही तपासलं जाईल. याच्यानंतर 2 टीमला विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. जो संघ उशिराने येतोय त्या संघास पॅनलाइज केले जाईल आणि दोन्ही संघ जर नसतील दुसऱ्या इनिंगचा बॉल टाकण्या अगोदर तर त्यांचा 1 षटक कमी करण्यात येते. याची नोंद घ्यायची आहे. अग्रजा चषकामध्ये आपण पाहिलं तर संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील यांची टीम उपस्थित झाली, त्याच्या अगेन्स्ट दुसरी टीम होती तीही उपस्थित नव्हती. दापोडे संघ पराजय झाला होता. असंच पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज पुढे सरसावले, फटका चांगला आहे परंतु गॅप शोधता आले नाही. 1 धाव कंप्लीट केली आणि दुसरीची मागणी केली जाते, पण दुसरी धाव नाही पूर्ण होऊ शकत. बरोबर एका धावेने 50 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 51 धावांचं लक्ष ठेवलं आहे. चला अंजूर टीम आणि वडूनवकर. व्यासपीठा विराजमान सन्माननीय निलखंडजी पाटील साहेब आहेत, त्यांना विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. व्यासपीठासमोर आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. गावदेवी अंजूर विक्रम स्पोर्ट वडूनवकर. चला 2 टीमला विनंती आहे लवकरात लवकर या. विक्रम स्पोर्ट वडूनवकर संघाचा संघ नाही या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या ठिकाणी पाहतोय आपण 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 50 धावा धावफलकावरती आणि 51 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलं आहे. पाहूया हे 51 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील की थांबल्या जातील या ऐकूया संदेश पाटील यांच्या आवाजाने. थँक्यू सो मच. आपण पुढच्या टॉसकडे वळत आहोत. पाहुणे आलेले आहेत. टॉस बॉक्समध्ये टीम आई गावदेवी अंजूर आणि विक्रम स्पोर्ट वडूनवकर. आई गावदेवी अंजूर टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. वडूनवकर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. अंजूर टीमचे कॅप्टन आपण पोचायचे. अंजूर टीमचे कॅप्टन श्याम आपण आला असाल तर टॉस करण्यासाठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे नियम आहेत, लक्षात घ्या. चला आपण फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये. वेलकम. आई गावदेवी पूर्ण टीम संघाचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर्व टीम. यशवंत शिंदे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मी आवाज देतोय टीम अंजूर आपण टॉस करून घ्या, जेणेकरून पॅनल्टीपासून वाचणार आपण.
त्याचबरोबर गुरुदत्त मानकोली टीम आपण देखील तयारीत राहायचे. आज सर्व संघाने नक्कीच तयारीमध्ये राहा. तुम्ही वेळेवर पोचा. लो स्कोरिंगच्या मॅचेस होतात, लवकरात लवकर समाप्त होत आहेत. कारिवली टीम सलामीची जोडी, चला मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नीलम नाईक आणि संदीप पाटील मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच बनले होते. 32 धाबा बनवल्या होत्या. 2 विकेट्स देखील मिळाले होते. नक्कीच एक विकेट मिळालेला आहे गोलंदाजीमध्ये कुंदन यांना. मात्र आता बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतो नीलम नाईक यांच्या सोबत संदीप पाटील आपण पाहतोय. आज गावाच्या बाजूला स्पर्धा आहे म्हणून विक्रम स्पोर्ट बोडीनगर पूर्णचे पूर्ण टीम इथे दाखल झालेली आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मागच्या हप्त्यामध्ये त्यांची स्पर्धा नक्कीच कंप्लीट झाली होती. वडूनगरच्या ऐतिहासिक मैदानावर स्वर्गीय रघुनाथ पाटील किरानगरी. आता आपण सध्या आहोत श्री कालिका माता किरानगरी कालवार. एक ऐतिहासिक मैदान आहे. नक्कीच या पंचकृषीतील संघ आपण पाहतोय. डुंगे, वडगर, त्याचबरोबर कालवार, वडूनगर आणि कारिवली असे हे 5 संघ 5 स्टार संघ आहेत या परिसरातील. अंजू टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चला टॉस करून घ्या. निलकंठ पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. अंजूरला देखील ठाऊक आहे आपण वेळेवर गेलो तर ते स्पर्धा देखील यशस्वीरित्या पूर्ण होईल. आता टॉस का बॉस पाहूया. राजू पाटील आणि निलकंठ पाटील ही A1 जोडीच्या शुभ हस्ते हा टॉस केला. तर आमचे कॅमेरामॅन फोकस करा. या आपण पाहू शकता. आपण नक्कीच नवगड संघाने नाणेफेकी जिंकलेला आहे वडूनगर. आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक धाडसी निर्णय असेल. मॅच ऑन. नोंदणी आपण नक्कीच करून घ्या. आयोजकांकडे जालेंदर पाटील यांच्याकडे आपण नोंदणी करून घ्या दोन्ही संघाने. गेम ऑन. दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाज विनायक नेहमीप्रमाणे पहिला षटक सुरू होता आहे पॉवर प्लेचा. आणि स्ट्रायकिंगवर नीलम नाईक. जेव्हा जेव्हा बेल मिळते तेव्हा तेव्हा चांगला खेळ खेळताना नेहमी बघितलाय नीलम नाईक यांना. नक्कीच स्पॉन्सरशिप टी शर्ट जे आहे संघाला नीलम नाईकच करत असतात. टीम म्हणजे स्वतःचीच आहे आणि स्वतःचा क्रिकेट देखील चांगला आहे. पहिला चेंडू नीलम नाईक स्ट्रायकिंगवर. विनायक पॉवर प्लेचा चेंडू इनफिल्डच्या वरतून. नीलकंठ चेंडू मागे. एक सिंगल आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. भरपूर चांगलं लक्ष ठेवलेलं आहे विक्रम नाईक सर. कारण की 51 धावा बनवायचे आहेत. सोपं काम नाही आहे. आता क्रिकेट आहे. बारा वाजून 51 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलेला आहे. त्याच्यावर 2 धावा विनायक याच्या अगेन्स्ट आलेल्या आहेत नीलम नाईक यांच्या बॅटमधून. गोलंदाज वेलकम बिरू पाटील. बिरू मामा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील झाली होती मात्र ऑफस्टिकच्या बाहेर निघून नक्कीच लीग पायचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव मिळते. धाव संख्या 3 धावा धावफलकावर. विनायक चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. इम्पॅक्ट स्टंप एक्झिट पंच सांगत आहेत की बाहेर होता. होत असतो. धाव संख्या 3 धावा धावफलकावर. विनायक पुढचा चेंडू. चांगला चेंडू पाहतोय आपण. ब्लॉक हॉलमध्ये परफेक्ट यॉर्क स्वतःला करून घेतला होता संदीप पाटील. पहिला चेंडू इथे डॉट येते. थोडासा दबाव आहे टीमवर. 51 धावा बनवायचे. आता पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन व्यवस्थित झालं नाहीये. द्वारकानाथ फिल्डिंग करतोय. सिंगल आली आणि आता नीलम नाईक या चालंगामध्ये पहिल्यांदा एवढे वेगाने धावले असतील.
2 धावा पूर्ण होत आहेत आणि नक्कीच आपण विषय घेतला होता नीलम नाईकांचा वेगाने अगदी दुसरं धाव कंप्लीट करण्यासाठी. विनायक पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू फुल अँड टोल उचल करताना आपण पाहतोय चेंडू त्याला सीमारेखा पार येते षटकार. हा खेळाडूंना नेहमी आयोजकांचा वेळ वाचवत असतो संदीप पाटील. मग त्याला काही फरक पडत नाही धावा 15 टार्गेट आहे की 50 टार्गेट आहे, मग तो त्याचं नॅचरल क्रिकेट खेळत असतो. सुरुवात झाली, अटॅक सुरू केलाय संदीप पाटीलने मैदानाच्या आतमधून. धावा झालेल्या आहे धावफलकावर 11 धावा. अजूनही 40 धावा दूर आहे टीम. प्रयत्न जारी आहेत VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाचे आपण पाहतोय. विनायक पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, मात्र आता दोरकनाथ चेंडूची वाट पाहत आहे आणि चेंडूने लावली आहे वाट. 1 बाउन्स येतोय चौकार. मी मागच्या चाचणी स्पर्धेपासून सांगत आहे, जेव्हा 70 कंपनीचा चेंडू वापरला गेला पोर्टिब्लसमध्ये, जेव्हा मैदानामध्ये लँड होतो तेव्हा खेळाडूच्या डोक्यावरूनच जातोय. इतका बाउन्स आहे त्या चेंडूला, त्याचा काही खेळाडूने अनुभव घेतलेला आहे तर काही खेळाडूंनी घेतलेला नाही आहे. आणि ग्रामीणला हा चेंडू वापरला जात नाही. ग्रामीण क्रिकेटमध्ये हा चेंडू वापरला तर आयोजकांना दिवसभर फक्त धावताच राहायला लागेल. धावसंख्या 15 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगली सुरुवात संदीप पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. सन्माननीय रोहिदास म्हात्रे साहेब उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. कारोली गावचे समाजसेवक ज्येष्ठ नागरिक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठ काही क्षणातच पूर्ण भरलेला जाईल. आज सुपर संडे, रविवार, प्रत्येकाला सुट्टी आहे. सुट्टीचा दिवस, आनंदाचा दिवस आणि तो एन्जॉयमेंट करण्यासाठी फक्त आणि फक्त वडगडच्या स्पर्धेमध्ये विठाबाई स्मृती चषक 2025 स्पर्धेचं मेगा फायनल डे. 16 संघांना या स्पर्धेमध्ये संधी दिलेली आहे. त्याच्यामध्ये कालचा दिवस वडगड संघाचा आणि आजचा दिवस कोणाचा असेल? गोटीराम. इथून दोन्ही खेळाडूंना थांबावा लागेल. विकेट्स फार महत्त्वाचे. पार्टनरशिप 10-15 धावांची इथे झालेली आहे. 2 मोठे फटके शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय संदीपच्या बॅटमधून. नीलम नाईक तयारीमध्ये. गतीमध्ये परिवर्तन, फ्लॅट डिलिव्हरी टाकली होती त्याच्यावर शतरक्षक मिड विकेटमधून नीलकंठ चेंडूपर्यंत पोहोचले, मात्र चेंडू अडवला गेला नाहीये आणि आता त्याच्यावर धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या 3. नीलम नाईकचं शेवटपर्यंत लक्ष होता, जिथं मिस फील्ड झाले लगेच 3 धावा पूर्ण केल्या. 3 धावाने धावफलकावर 18 धावा. आता नीलम नाईक संदीपपर्यंत गेलाय. फक्त इतकंच सांगणार आहे की जी सरासरी गाठायची आहे तीच योग्य ती आपण गाठत आहे. मात्र विकेट नकोय रांजोली टीम संघाला. मात्र इथून मी एकच म्हणेल की गोटीराम याला आता या खेळाडूला थांबावं लागेल. संदीप पाटीलला थांबवणं फार महत्त्वाचं असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. सज्ज होत आहे संदीप पाटील. मोठा फटका खेळलाय आणि चेंडू चालला सीमेच्या. पुन्हा एकदा चुकी. मौका भी दिया और छक्का भी दिया. काही चांगला होत नाहीये नीलकंठसाठी. मागच्या चेंडूवर 3 धावा, जिथे एकच धाव होती 3 धावा आणि आता इथे झेल होती ते षटकार गेलाय. नशिबाचा क्रिकेट आहे. एखादा खेळाडू नशीब घेऊन येत असतो तर एखादाचं नशीब नसतं देखील त्याचा खेळ चांगला होत नाही. रिप्लेमध्ये दाखवला जात आहे. नक्कीच पहिला बाहेर गेले, पुन्हा आतमध्ये आले, मात्र चेंडूला सांगितले तू बाहेर जाता. गोटीराम 9 धावा 2 चेंडू आतापर्यंत. अजून एक हुक केला यावेळेस. हा चेंडू देखील सीमेच्या दिशेने थांबणार नाहीये. येतोय 1 बाउन्स चौकार. जिथे ती संधी दिली गेली आहे ना संदीपला, त्या संधीचं सोनं करत आहे. झेल सुटली तिथे स्वप्न तुटले असं म्हणू शकता आपण. कारण की जबरदस्त पलटवार 4 चेंडू खेळलेला आहे मागच्या आणि 4 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्या संदीपने. म्हणजे टोटल 22 धावा त्याच्या बॅटनं आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 28 धावा 28. शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न
असंही मधूनच आल्यात गोडांच्या मागून. आणि अजून एक ओ प्रेक्षक प्रयत्न करत होता तिथे आईवा झेलसाठी, मात्र षटकार आहे. धावसंख्या 34 धावा. आयोजकांचा असं वाटतं 10 मिनिटं वाचतील मनोज ठाकरे. सहा चार आणि आता 6 की चौकार की षटकार पुन्हा की गोटीराम विकेट घेईल. धावसंख्या 34 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा हा देखील चेंडू आता चाललाय आणि आता सुंदर अशी कॅच पकडली आहे. आता जागेवरच उभे राहिले आणि ही झेल पकडली गेली. मात्र टाळ्यांचा आवाज नक्कीच होईल. संदीप पाटीलसाठी जो काम करत होतो काम 25 करून मैदानाच्या बाहेर पडत आहे. टोटल ज्याने धावा बनवल्या आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहे स्वराज पाटील की 28 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 3 षटकार 2 चौकार 8 चेंडूमध्ये 28 धावा. आता एक डेंजरमॅन बाहेर तर दुसरा डेंजरमॅन आतमध्ये कुंदन पाटील. कोणाला आउट करणार तुम्ही कारगिल टीम संघाच्या खेळाडूंना? 8 पर्यंत फलंदाजी अशी आहे की कंप्लीट फलंदाज आहेत. तरी एक बाहेर आहे आमच्या सोबत बसलाय विक्रम नाईक. धावसंख्या 34 धावा धावफलकावर. सध्या ते बीजेत विनोद नाईक. गोटीराम दिन में तारे दिखाते हुए बल्लेबाज. मात्र विकेट घेतलेला आहे. अजून एक एखादा विकेट आला तर कमबॅक होऊ शकतो आणि इथून प्रयत्न करू शकते टीम. हो पुन्हा एकदा स्वीप केला चेंडू हवेमध्ये. बाळाने चुकी केली नाहीये. अजून एक धक्का कारोली टीम संघाला. कुंदन पाटील बॅक टू डग आउट. मागच्या 2 चेंडूवर 2 विकेट. जीत द क्रिकेट. आता इक्वेशन आपण सांगूया. आमचे एक्सपर्ट स्कोर आम्हाला सांगत आहेत की येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून ज्या धावांची आवश्यकता आहे 17 धावांची आवश्यकता. म्हणजे मॅच आहे अजूनही. प्रयत्न करावे लागतील आणि नवीन फलंदाज त्याच्यावर कधीच नसतो बंधन. मैदानाच्या आतमध्ये जातोय चंदन नाईक. वन ऑफ द बिग प्लेअर. विकेट किपरच्या दुनियामधील एक मोठा नाव. मैदानाच्या आतमध्ये जयेश म्हात्रे. त्याचबरोबर आपण पाहतोय सुजित हे असे विकेट किपर आहेत कारोली गावचे ज्यांचं नाव संपूर्ण क्रिकेटमध्ये घेतला जात असतो. बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये वेल आहे. ज्याने या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे आपण नक्कीच त्यांची नावं अनाउन्समेंट करूया. आपण या स्पर्धेमध्ये सुंदर अशा ट्रॉफीज आहेत मित्रांनो. आमचे कॅमेरामॅन थोडंसं वेल आहे जर ट्रॉफी आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये दाखवायचे आहेत आमच्या प्रेक्षकांना आणि यूट्यूबच्या माध्यमातून. जय जगन्नाथ पाटील माजी सरपंच वडघर यांच्या माध्यमातून सुंदर अशा ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. नंबर 1चा रोख रक्कम जो आहे सन्माननीय किशोर नारायण संजय मोहन पाटील समाजसेवक. नक्कीच ही A1 जोडी ज्याने आम्हाला रोख रक्कम प्रथम पारितोषिक दिलेला आहे. त्यानंतर प्रताप शेठ पाटील सरपंच राणालगावचे ज्यांच्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा जो कॅश प्राइज आहे तो त्यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच कालपासून मुकेश दादांनी चांगली हजेरी लावलेली आहे या स्पर्धेला. त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. मॅन ऑफ द मॅच देत आहोत मुकेश दशरथ पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढील आहेत नावं ती मात्र या षटकाच्या समाप्तीनंतर. कारण की गोलंदाजीमध्ये रोहिदास. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. चंदन नो स्ट्राईकला आणि नीलम नाईक स्ट्रायकिंगवर. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारी करताना रोहिदास डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. विकेटची आवश्यकता आहे VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाला. पहिला चेंडू षटकाला सुरुवात. सुपला स्ट्रोक खेळण्याची प्रयत्न मात्र चेंडू हवेमध्ये होता. प्रत्येक स्पर्धेमध्ये हा स्ट्रोक नीलम नाईक खेळत असतात. कधी कधी धावा बनतात तर कधी कधी धावा बनत नाही. एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 35 धावा. 16 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील याच्यावर दोरकनाथ लक्ष देत आहे. 8 जरी राहिल्या तरी प्रयत्न करू शकतो दोरकनाथ. गोलंदाज रोहिदास लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि समोर चंदन सज्ज होत आहे.
ड्राईव्ह केल्या चेंडूला, स्ट्रोक बनवला गेलाय. गणेश पाटील टीमचे कॅप्टन. फिल्डिंग चांगली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थोडंसं वाईट थ्रो. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच चांगला खेळ आपण म्हणू शकता चंदन नाईकचा, जिथे फिल्डिंग अगदी डीपमध्ये आहे. बाउंड्री लाईनला टच फिल्डिंग लावल्यानंतर आपण ग्राउंड शॉटमध्ये 2 धावा देखील बनवू शकता. तोच प्रयत्न ते दिसतोय. धाव संख्या 37 धावा. पहिला BPL झाला होता, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बनला होता चंदन. आणि आता सध्या तरी धावा बनत आहेत त्याच्या बॅटमधून. 2 धावा खाता खोलला गेलाय. धावसंख्या 37 धावा धावफलकावर. विकेटच्या शोधामध्ये रोहिदास गोलंदाजी करत आहे. ऑफस्टिकचा चेंडू, गोलंदाज समोर आहे तिथे, फॉलोथ्रोमध्ये फिल्डिंग, धाव मिळत नाहीये. असंच जेव्हा इक्वेशन सोपं असतो ना, मग तेव्हा मॅच बनली जातो. मग शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेहमी रंगताना पाहतोय आपण. गोटीराम आता विसरून गेलेला आहे की माझ्या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा गेल्यात, मला इथून कंट्रोल करायचं म्हणून 2 विकेट घेतल्या. रोहिदास पुन्हा एकदा सुंदर असा हा ड्राईव्ह. टीमचे कॅप्टन डॉट आले ना तर मग मॅच बनेल. आणि एखादा मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे वर्चस्व गाजू शकतो. जय बजरंग कारिवली टीम संघाचा आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवर चंदन नाईक तयारीमध्ये. पुढचा चेंडू रोहिदास. ओ चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा कॅप्टन गणेश पाटील, चांगली फिल्डिंग. वारंवार 3 चेंडू अडवलेले आहेत गणेश पाटील यांनी. मागच्या 2 चेंडूवर 4 धावा आणि या चेंडूवर 1च धाव, म्हणजे तब्बल 5 धावा त्या क्षेत्रातून घेतलेल्या आहेत. एक्स्ट्रा कव्हर डीपमधून. चांगली गोलंदाजी, चांगला षटक घटत आहे. शेवटचा चेंडू. नीलम नाईक नेहमीप्रमाणे हाताला माती वगैरे लावून. पाहूया क्या बात आहे. षटकारासाठी हजारोचं पारितोषिक आहे. जय जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून नीलम नाईक यांनी एक सुवर्ण संधी आहे. नक्कीच आवश्यकता देखील झाली आहे. फुलटा चेंडू, ताकद कमी पाहायला मिळाली. 1 धाव आली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. नक्की काय चाललंय गणेश पाटील आणि विनायक यांच्यामध्ये. जिथे 1च धाव होती तिथे 3 धावा. नीलम नाईक अखेरकार 3 धावा पूर्ण करताना. चला ओव्हर झाली आहे. पाणी जाऊ द्या मैदानामध्ये. रिप्लेमध्ये दाखवला जात आहे अगदी पुढे निघून आले होते. बॅकअपला कोणीच नव्हता तिथे. विनायक लांबून हात लावत होते चेंडूला, मात्र चेंडू थांबला गेला नाही. मग त्यानंतर 3 धावा. नाही, आपण रिटायर देखील होऊ शकता जास्त त्रास होत असेल तर. नीलम नाईक नक्कीच जेव्हा वय होते ना, मग तेव्हा अशी परिस्थिती होत असतो. आपण नेहमी बघतो. लेजंड खेळाडूंचा हा खेळ आहे. धावा झालेल्या आहे टोटल 43 आणि इथून अजूनही 8 धावांची आवश्यकता, म्हणजे मॅच बॅलन्स आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच कुंदन मैदानाच्या आतमध्ये जात आहे. हालचाल विचारणं देखील फार महत्त्वाचं आहे. संदीप देखील आहे. नक्कीच नीलमदादांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. या संपूर्ण स्पर्धेसाठी 70 कंपनीचे जे चेंडू आहेत ते त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. नीलम नाईक असंही या परिसरातील एक जुने जाणता नाव आहे. प्रत्येक कार्यक्रमाला आणि कार्यक्रमामध्ये सहभाग होत असतात प्रत्येकाच्या. आणि या स्पर्धेमध्ये देखील ते सहभाग झालेले आहे, ज्यांच्या माध्यमातून चेंडू देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज विश्वनाथ आत्माराम म्हात्रे गुंदवली यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. चला आता मैदानाकडे जाऊया. 6 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा सुपरस्टार बनण्याची संधी आलेली आहे बाळा अर्थात नरेश गोलंदाजाला. पाहूया. मागच्या मॅचमध्ये 3 चेंडूमध्ये काम तमाम करून दिला होता. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि ज्या प्रकारे फलंदाजी करते खेळपट्टीवर नीलम नाईक, अवघ्या आपण पाहतोय की 15 ते 16 धावा ते धावूनच काढलेल्या आहेत त्यांनी. आज भरपूर वेळ दिलेला आहे खेळपट्टीवर आपल्या संघासाठी.
फिल्डिंग पोझिशन स्ट्रेट ड्राईव्ह एक शतरक्षक तैनात आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट फाईन लेग आणि एक थर्डमॅन डीपमध्ये आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर नक्कीच समजेल की कोणता संघ मॅच जिंकतोय. ऋषभ पाटील यांनी बक्षीस लावलेलं आहे षटकारासाठी. आणि आता मागच्या बाजूने चेंडू सरकलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालेली आहे. एक धाव इथे कंप्लीट झाले असं पंचांचं म्हणणं आहे. आता हा एक धाव ऍड होईल आणि आता धावा बाकी राहतील ते 7. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. रिव्ह्यू ठीक आहे, काही हरकत नाही. रनआउट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. स्लो मोशन मध्ये दाखवला जात आहे. UCN लाईव्ह सध्या खूप चांगला काम करतात. या परिसरामध्ये चांगले स्पर्धेमध्ये कव्हरेज करतायत. सुंदर असा लाईव्ह टेलिकास्ट आहे. कोणाला हवे असेल तर संपर्क साधा विजय पाटील यांना. नक्कीच बॅटरी सेफ आहे. भरपूर फलंदाज क्रीज बॉक्स मध्ये लवकरच पोहोचले होते थ्रो येण्या अगोदर. 7 धावांची आवश्यकता आहे. नरेश पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, मात्र स्ट्रोक बनवला गेलाय. शतरक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरं धाव मिळणार नाहीये. वेलकम कमलाकर पाटील, नटसम्राट, ज्यांची आपण मालिका पाहत असतो नेहमी जी टॉकीजवर. त्यांची उपस्थिती बरोबर दुपारचं भोजन आणि त्यांची उपस्थिती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नरेश महत्वाचे 4 चेंडू 6 धावा. ओ मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू जास्तच कट झालेला आहे. लेग स्टंपच्या बाहेर. पंच लारासांचा वाईटचा इशारा येत आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला खेळ, चांगला फिटनेस नीलम नाईक यांचा पाहतो आपण. हलक्या हाताने फक्त ढकललाय चेंडूला. शतरक्षक वेगाने नीलकंठ चेंडू पर्यंत. फिल्डिंग चांगली आहे, मात्र 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. कम्मालीचा जिद्द पाहतो आपण. 3 मध्ये 3 आता ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. नीलम नाईक पुन्हा एकदा थांबलेत. वाघ जखमी आहे, कधीही शिकार करणं सोडत नाही. पाहूया, सध्या तरी शिकारीवर आहे रांजली टीम. कारण 3 धावा वाचवायच्या. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नाही नीलम दादा, जास्तच जर क्रॅम्प जर येत असेल तर आपण नाही रिप्लेसमेंट आहे. आपण दुसरा प्लेअर मैदानामध्ये पाठवायचा आहे. नाही खऱ्या अर्थाने जास्त त्रास होण्यासारखा नका खेळू आपण. आणि कुंदन पाटील साहेब नेहमी म्हणतात तुम्ही जास्त रिक्स मैदानामध्ये घेऊ नका. आपण एन्जॉयमेंटसाठी खेळतो क्रिकेट. दुसरा फलंदाज चला मैदानामध्ये. लकीचा संदीप आपण त्यांना घेऊन यायचं आहे. थकवाड येणारच आहे. किती धावा धावणार धावून दिवसभरामध्ये. काही खेळाडू असे असतात की एक धाव धावले की दुसऱ्या धावाला आउट होतात मुद्दाम. केतन मैदानाच्या मध्ये आलेला आहे. रिटायर्ड प्लेयर आहे. कधीही मैदानामध्ये येऊ शकतो. मात्र 4 षटकांचा खेळ आहे. 4 षटकाच्या खेळामध्ये आपण जास्तीत पाहत नाही की एखादा खेळाडू जेव्हा रिटायर होतो तो पुन्हा येत नाही. क्रिकेटचा नियम आहे. तुम्ही पुन्हा एकदा एंट्री करू शकता. मात्र धावा कमी आहेत. 3 चेंडूमध्ये 3 धावा इथून बनवायचे आहेत.
नरेश 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे आणि केतन पाटील सज्ज होते. केतन पाटील 3 धावा बनवणार का आणि गोलंदाज नरेश या धावा थांबवणार का. षटकातील चौथा चेंडू नरेश उर्फ बाला. ओ चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली आहे. ओ झेल पर्यंत पोहोचले नाहीये. 2 धावा झाल्या आहेत. तिसरा धाव देखील घ्यायचा आहे चंदनला आणि त्या 3 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे हा सामना जय बजरंग कारिवली टीम संघाने जिंकलेला आहे. अवघ्या चौथ्या चेंडूवर हा नक्कीच आला होता, मात्र तिथे थांबू शकल्याने धावा व्ही एस कंपनी अँड आई गावदेवी रांजोली टीम हडलक